नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर विश्वामुळे चक्क आता जानूला आठवणार तिचा भूतकाळ. तर भूतकाळ आठवतात जानू मात्र फोडणार जयंतचं थोबाड. नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे आपला विश्वा जानूला तिचा भूतकाळ आठवून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळे बिचारी जानू चक्कर येऊन पडते आणि अशी तशी पडत नाही की जानूला त्या ठिकाणावरून उचलून आणायला देखील कोणी नसतं. पण तेवढ्यात मात्र जयंतची नजर पडते आणि जयंत मात्र जानूला त्या ठिकाणावरून उचलतो आणि थेट मात्र लक्ष्मीच्या घरी घेऊन जातो. म्हणजेच ह्या दळवींच्या घरामध्ये जानूला घेऊन गेल्याच्या नंतर जयंत त्यांची चांगलीच हजेरी घेतो आणि म्हणतो की तुमची हिंमत कशी झाली माझ्या जानूला असं एकटं सोडण्याची. त्यावेळेस मात्र जयंतचा हा राग आणि संताप पाहून सगळ्यांनाच खूप धक्का बसतो आणि ह्या लक्ष्मीला परत असं वाटायला लागतं की जयंतरावांचं अजूनही किती जानूवरती प्रेम आहे, कारण की त्यांनी अजून देखील एवढं सगळं होऊन देखील जानूला ते इथपर्यंत घेऊन आले. तर आता मित्रांनो, तुम्हीच सांगा या ठिकाणी लक्ष्मीचा किती अंधळा विश्वास या जयंतवरती आहे. आणि जयंत आता याच्यानंतर म्हणतो की मी एक गोष्ट ठरवली, ती म्हणजे मी जानूवरती कायम आता नजर ठेवून राहणार 24 तास. पण मित्रांनो, हे सगळं होत असताना घडती सगळ्यात भयानक गोष्ट ती म्हणजे आपल्या विश्वासोबत. कारण की तुम्हाला माहितीच आहे की सई आणि विश्वामध्ये जे काही गैरसमज निर्माण झालेले आहेत त्याच्यामुळे बिचारा विश्वा जानूच्या पाठीमागे फिरत असतो. कारण की त्याला हे सगळं जानूला आठवून द्यायचं असतं की मी तिचा किती जवळचा मित्र आहे ते. आणि तेवढ्यात मात्र सई त्याला पकडते आणि सई म्हणते की खूप झाले विश्वा तुझा, आता फायनली तू माझ्यासोबत या विषयावरती बोलशील का नाही बोलशील ते मला एकदाच सांग, नाहीतर मी काकांना जाऊन सगळं सत्य सांगते आणि मी कायमचे इथून निघून जाते. आणि त्यावेळेस मात्र विश्वा म्हणतो की तुम्हाला सत्यच ऐकायचं आहे ना सगळं, तर ऐक मग सगळं सत्य. तुला वाटतंय ना की मी तुझ्यापासून सत्य लपवतोय किंवा माझं जानूवरती प्रेम आहे किंवा मी तुला फसवलं, मी आईला फसवलं, मी बाबांना फसवलं, मी सगळ्यांनाच फसवलं असं तुला वाटतंय ना, तर फायनली तू सत्य ऐकूनच जा. तर त्यावेळेस मात्र आपला विश्वा बिचारा रडत रडत ह्या सईला सगळं सत्य सांगत असतो आणि म्हणत असतो की तुला आत्तापर्यंत वाटत होता ना तो जयंत कानिटकर एवढा चांगला माणूस आहे, तो आपल्या जानूचा चांगला नवरा आहे म्हणून, तर हे अद्याप खरं नाही आहे. कारण की हे इतकं खोटं आहे की हा जयंत कानिटकर जानूवरती त्याने कधी देखील प्रेम केलं नाही, तिला एवढं टॉर्चर केलं, तिला कपाटात बंद केलं, तिला स्विमिंग पूलमध्ये फेकून दिलं आणि एवढंच नाही तर चक्क जानूच्या आजीला उशी घेऊन मारण्याचा प्रयत्न देखील ह्या जयंतने केला. हे सगळं सत्य ज्यावेळेस मात्र आपला विश्वा सईला सांगत असतो त्यावेळेस मात्र सईला देखील धक्का बसतो आणि विश्वा हेच सांगतो की माझं जानूवरती प्रेम आहे का नाही हे महत्त्वाचं नाही आहे, पण मी जानूला असं संकटामध्ये सोडू शकत नाही आहे. त्याच्यामुळे मी तिला आपल्या घरामध्ये आल्याच्या नंतर मला पण आपल्या एंगेजमेंटच्या दिवशीच कळालं की जानू आपल्या घरामध्ये, माझी जानू इथे जिवंत आहे हे मला तेव्हा समजलं होतं. पण मी हे कोणाला सत्य सांगितलं नाही, कारण की जानूमुळे आणि माझ्यामुळे कोणाच्याही बाकीच्यांच्या आयुष्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नको म्हणून आम्ही हे सत्य सांगितलं नाही आहे. आणि जानू मला त्याच वेळेस सांगत होती की हे सत्य आपण सईला सांगूया, परंतु आम्ही सांगू शकलो नाही कारण की मीच म्हणालो की योग्य वेळ आल्यावरती सांगूया. कारण की घरामध्ये जर सगळ्यांना कळालं असतं आपली एंगेजमेंट झाली होती आणि माझं जानूवरती प्रेम होतं, तर त्यावेळेस मात्र तू कसं रिॲक्ट केलं असतं हे मला देखील माहीत नाही आणि मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता म्हणूनच मी हे सत्य तुमच्यापासून लपवलं. तर एवढं मोठं भयानक असं सत्य विश्वा ज्यावेळेस मात्र सईला सांगतो त्यावेळेस मात्र बिचारी सई देखील समजून घेते विश्वाला आणि त्याला मिठीत घेते आणि म्हणते की रडू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. कारण की हे सगळं सत्य विश्वा म्हणतो की तुला तर समजलं सई, पण हे सगळं सत्य मी आईला सांगू शकलो नाही. या गोष्टीचं मला सगळ्यात जास्त दुःख होतंय असा विश्वा मात्र आपल्या सईला सांगू शकत असतो. त्यावेळेस मात्र मित्रांनो बिचाऱ्या विश्वाबाबत एकच गोष्ट वाईट वाटते की बिचाऱ्याला असं वाटत असतं की त्याच्या आईला काहीच सत्य माहीत नव्हतं आणि ती त्याची साथ सोडून गेली. पण बिचाऱ्या विश्वाला हे माहीत नाही की त्याच्या आईला देखील सत्य कळालं होतं, पण तिने देखील मात्र तिच्या मुलाला समजून घेतलं होतं. तर आता इच्छा एवढीच आहे की बिचाऱ्या सईने देखील आपल्या विश्वाला देखील आता समजून घेतलं पाहिजे आणि त्याची देखील बाजू लक्षात घेतली पाहिजे आणि त्याची साथ कधीच नाही सोडली पाहिजे. आणि ह्या दोघांनी देखील लवकरात लवकर लग्न करून टाकलं पाहिजे. कारण की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, काही जरी झालं तरी आता विश्वाची जानू परत होऊ शकते, चान्स तर आहेत. परंतु मित्रांनो, आता माझेच म्हणणं आहे की बिचाऱ्या विश्वाने आता एकदा एवढा मोठा प्रसंग घडला तर त्याच्यानंतर सईची साथ नाही
नाही सोडली पाहिजे, सईसोबत लग्न केलं पाहिजे आणि त्याने सईसोबतच सुखात राहिलं पाहिजे. कारण की जर सगळं सत्य बाहेर आलं आणि जर परत सगळं सत्य बाहेर आलं, परत जर विश्वाची आणि आपल्या जानूची लव्ह स्टोरी सुरू झाली तर कदाचित ह्या दोघांचं लग्न देखील परत होऊ शकतं मित्रांनो. पण या गोष्टीमुळे कदाचित मात्र विश्वाला अजून त्याच्या घरातील कोणी ना कोणा माणसाला गमवावं लागू शकतं. कारण की तुम्हाला माहितीच आहे की हा जयंत जो कोणी जानूच्या आसपास फिरकतो त्याच्या आयुष्याचं वाटोळं केल्याशिवाय हा जयंत शांत बसत नाही. त्याच्यामुळे जर आता विश्वाने त्याच्या आयुष्यात एवढी सगळी संकटं घेतली तर आता माझं एवढंच म्हणणं आहे की बिचारा विश्वाने आता सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्या सईसोबत लग्न करून टाकावं आणि त्याने त्याचं सुखाचं आयुष्य परत सुरू करावं. ह्या जानूच्या नादी नाही लागलं पाहिजे. कारण की ह्या दळवींच्या लोकांनी आतापर्यंत खूप साऱ्या लोकांचं आयुष्य कशा प्रकारे उद्ध्वस्त केलं हे तुम्ही पाहिलंच आहे. तर मित्रांनो फायनली आता दुसरीकडे मात्र जानू ज्यावेळेस दळवींच्या घरांमध्ये जाते म्हणजेच तिला चक्कर आलेली असते, ती पूर्णपणे ब्लँक परत झालेली असते. कारण की तिला एवढी भयानक चक्कर आलेली असते की ती बेशुद्ध परत पडते आणि हे सगळं झालेलं असतं. त्याच्यामुळे मित्रांनो आता जयंत पूर्णपणे जानूवरती लक्ष ठेवून असतो, पण ह्या जयंतला माहीत असतं की हे सगळं कसं काय झालं. तर आता दुसरीकडे डॉक्टर ज्यावेळेस मात्र जानूला चेकिंगसाठी येतात त्यावेळेस मात्र ते म्हणतात की नक्कीच असं काहीतरी प्रसंग घडलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी पूर्णपणे भूतकाळातल्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामुळेच मात्र हे सगळं घडलेलं आहे. पण आता हे सगळं सत्य ज्यावेळेस मात्र आपल्या विश्वाला समजतं तर विश्वा म्हणतो की जानूला चक्कर आली, माझ्यामुळे जानूला त्रास झाला, तर मला जानूला भेटलं पाहिजे, तिला जाऊन सांगितलं पाहिजे. पण मित्रांनो मला एक गोष्ट कळते की आता विश्वाने ह्या दळवींच्या लोकांमध्ये इंटरफेअरच नाही झालं पाहिजे. कारण की तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे की विश्वा बिचारा मस्त खूप सारं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तुम्हाला माहितीच आहे की शेवटी त्याच्या आयुष्यातच काही ना काही संकट येतं आणि काही ना काही भयानक गोष्टी घडतात. तर दुसरीकडे मात्र आता मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की हा जो काही बालिशपणा लावलेला आहे, तुम्ही पाहिलंच की आता परत आपल्या सिद्धू आणि भावनाचं लग्नाचा बघाबघीचा कार्यक्रम, त्यांचं परत लग्न होणार. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मात्र एकच गोष्ट समजते की लग्न म्हणजे काय, ही लोक खेळ समजतात का? एकदा झालेलं लग्न आहे तर डबल असं दाखवणं पूर्णपणे चुकीचं वाटतंय. त्याच्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी जानूने एक मुद्दा पकडून धरलेला आहे, तो म्हणजेच की एक गोष्ट बरोबर बोलली जानू. कारण की तिला असं म्हणणं असतं की लवकरात लवकर भावनाताईचं लग्न व्हावं आणि त्याच्यानंतर तिला एक चांगली गोड अशी मुलगी व्हावी. पण मित्रांनो तुम्ही एक गोष्ट सांगा, आता कदाचित सिद्धू आणि भावनाने दोघांनी देखील आता बाळाचा विचार करायला पाहिजे, जानूला विश्वासात घेऊन सत्य सांगितलं पाहिजे. नाहीतर एवढं मोठं भयानक सत्य जानूला फक्त बरं करण्यासाठी ही लपवत आहेत, पण एक ना एक दिवस जानूला हे सगळं सत्य समजणारच आहे ना. मग त्याच्यापेक्षा ह्यांनी जर आता ऑलरेडी आत्ताच सगळं सत्य सांगून टाकलं तर कदाचित नंतर होणाऱ्या त्रासापेक्षा आत्ताचा त्रास जरा कमी होईल. त्याच्यामुळे ह्यांनी जानूला सगळं सत्य विश्वासात घेऊन तिला नीट बसून सांगितलं पाहिजे. कदाचित एवढ्या तरी गोष्टी सांगितल्या पाहिजे की भावनाचं लग्न झालंय, तिचं पण लग्न झालंय, तिचा हा असा भूतकाळ होता, हे सत्य तरी तिला कदाचित सांगायला पाहिजे. बाकीच्या गोष्टी जरी ते नसले सांगू शकत, कदाचित सिद्धू आणि भावनाचं सत्य तर यांनी सांगायला पाहिजेलच. पण मित्रांनो आता तुम्हाला दुसरीकडे ही देखील गोष्ट पाहायला भेटेल की आता मात्र भावनाला वाटत असतं की आनंदीबाबतचं सत्य मी कसं सगळ्यांना सांगू. तर मित्रांनो आता एकच गोष्ट कळते की या ठिकाणी आनंदीचं खरंच आनंदी खूप चांगले आहे. आता आनंदीला खरोखर तिच्या बाबांकडे पाठवलं पाहिजे आणि सिद्धू आणि भावनाने स्वतःच्या बाळाचा विचार केला पाहिजे, तरच ह्या मालिकेमध्ये अजून जास्त आपल्याला पाहायला इंटरेस्ट येऊ शकतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की दुसरीकडे त्या भावनाच्या जीवावरती टपलेली ती कपटी आजी आहे, पण त्या आजीचं देखील काही ठिकाणी बरोबर मुद्दे असतात. कारण की ती जे बोलते ना ते एकदम ॲक्युरेट आणि बरोबरच बोलते. कारण की तिला देखील माहीत आहे की भावना चुका करते, ह्या आपल्याला देखील दिसत आहेतच. परंतु आता भावनाला देखील ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात की जर परत लग्न करायचं, हे सगळं करायचं म्हणजे आजी प्रचंड चिडणार, आजी भयंकर अशा चिडणार. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर भावनाने हे सगळं सत्य सांगितलं पाहिजे जानूला आणि सिद्धू आणि भावनाचं लग्न झालं हे देखील सांगितलं पाहिजे आणि ह्या दोघांनी देखील लवकरात लवकर बाळाचा विचार करायला हवा. तर हे सगळं जर सिद्धू आणि भावनाने केलं तर आपल्याला पाहायला अजून इंटरेस्ट येईल. तर दुसरीकडे मित्रांनो आता चक्क फायनली आपल्या जानूला तिचा भूतकाळ आठवताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. कारण की मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की विश्वाने जो एक इफेक्ट घातला की कॉलेजच्या काही गोष्टी जानूला आठवून देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे जानूला आता तिचा भूतकाळ हळूहळू आठवायला सुरुवात होती मित्रांनो. कारण की तिला हळूहळू अशा गोष्टी आठवतात, त्याच्यामुळे मात्र बाकीच्यांना तर आनंद होत असतो, पण जयंतला आता पूर्णपणे भीती वाटत असते. कारण की जयंतला माहीत असतं की जर जानूला
सगळा भूतकाळ जर परत आठवला तर माझं काहीच खरं नाही आहे. कारण की तुम्हाला माहीत आहे ह्या जयंतने आत्तापर्यंत केलेले कट कारस्थानं, लोकांना कितीतरी वेळा मारण्याचा प्रयत्न आणि ह्याने आत्तापर्यंत केलेलं सगळ्यात मोठं पाप म्हणजे विश्वाच्या आईला संपवलेलं. आणि हे सगळं सत्य बऱ्यापैकी फक्त विश्वाच्या आईचं सत्य सोडून जानूला सगळं सत्य माहीत असतं. त्याच्यामुळे आता जानू लवकरात लवकर तिला भूतकाळ आठवावा हे आपल्या सगळ्यांना तर वाटतच आहे. आणि हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला देखील भेटेल की जानूला सगळा काय भूतकाळ आठवतो आणि त्याच्यानंतर मात्र ह्या जयंतच्या पापाचा चांगल्याच प्रकारचा हिशोब होतो. कारण की मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की जानूला पूर्णपणे तिची स्मृती परत रिटर्न येणं खूप गरजेचं आहे. कारण की ज्या क्षणाला जानूला सगळं सत्य आठवेल त्यावेळेस मात्र ह्या लक्ष्मीचे डोळे उघडतील. तिने जो काही जयंतला तिला एवढा चांगला जयंत वाटतोय आणि हा जयंतचा एकदा पर्दाफाश सगळ्यांसमोर झाला की ह्या लक्ष्मीचे डोळे उघडतील आणि लक्ष्मीला समजेल की आत्तापर्यंत मात्र मी ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवत होता तो किती धोकेबाज होता आणि ह्या जयंतला योग्य ती शिक्षा देखील होईल. तर हे सगळं काही तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज दुपारी 12:30 वाजता आपल्या कमळीच्या अपडेट पाहायला विसरू नका. दुपारी 2 वाजता लक्ष्मी निवास मालिकेच्या अपडेट पाहायला विसरू नका आणि रात्री संध्याकाळी 9 वाजता आपल्या विण दोघातील इतुटेना या मालिकेच्या अपडेट आजपासून रोज पाहायला विसरू नका. धन्यवाद.